सबस्क्राईब करा फुकट टाइमपास प्रसारण सेवा ह्या चॅनलला आणि मिळवा जोरदार मजेदार कंटेंट फक्त इथेच. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. डू लाईक, कमेंट अँड शेअर द व्हिडिओज. थँक्यू. कुंभकर्ण असुर अवतारी औरंगजेब, काशी प्रयाग में दुहाए फिरे रब की. देव देवाले तोड़े, शहर मोहल्ले गिरे, लाखों मुसलमान की ये माला तोड़ी सबकी. काशी करबला होती, मथुरा मदीना होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. नमस्कार. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ऐकत असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना, तसेच माझ्या मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. तसेच महाराष्ट्राबाहेर देश विदेशात ऐकत असलेल्या माझ्या बंधू भगिनींना सुद्धा माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मित्र हो, 6 जून 1674 साली आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक झाला. ज्याच्या एका आवाजामुळे संपूर्ण आदिलशाही हादरली, ज्याच्या तलवारीमध्ये भवानी प्रवेश करते आणि ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचा कायापालट केला, अशा आपल्या वाघासारखा थोर पुरुषाचा राज्याभिषेक सोहळा आज आपण साजरा करत आहोत. तर या राज्याभिषेक सोहळ्यात आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आपले मान्यवर उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम आपल्या मान्यवरांचा परिचय करून देतो. सर्वप्रथम ऑल इंडिया इन्शुरन्सवर कार्यरत असलेले आपले कपिल कावडे सर. त्यानंतर एक लेखक ज्यांनी हम तो जीतेंगे हे एक उत्कृष्ट पुस्तक लिहिली आणि जे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस देखील चालवतात, असेच आमचे हरीश सर. आणि त्यानंतर स्पोर्ट्स क्लबचे मॅनेजर आणि उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेट कॉमेंटेटर आणि स्पोर्ट्स एनालिसिस करणारे असते आमचे बंधू अनमोल सर. तर सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे फुकट टाइमपास प्रसारण सेवा आपल्या या चॅनलवर. धन्यवाद सूरज दादा. धन्यवाद सूरज सर. थँक्यू. मित्र हो, मुघलांनी भरपूर वर्षापासून आपल्यावर राज्य केले. आपल्या महाराष्ट्रामध्ये असा कोणीही नव्हता की जो मुघलांविरुद्ध आवाज उठेल. आपला महाराष्ट्र मुघलांच्या गुलामगिरीत तडपत होता. परंतु नंतर जन्म झाला या वाघाचा, ज्याने अफजल खानाची नखाने पोट फाडले आणि त्याचा मृत्यू केला, म्हणजेच त्याला ठार मारले. तर आणि नंतर त्यांचा राज्याभिषेक देखील झाला. मित्र हो, आपण याच विषयी आज बोलणार आहोत. तर सर्वप्रथम माझा प्रश्न कपिल कावडे दादांना आहे. आता बरेचसे लोक म्हणतात की शिवरायांचा राज्याभिषेक व्हायला नको होता, आणि दुसरीकडे हे देखील चर्चा चालते की सोयराबाई ज्यांचा मुलगा राजाराम मोहन राय आहे, त्यांना राजा बनवण्यासाठी त्या पाहत होत्या. तर त्यामुळे त्यांना सुद्धा असं वाटत होते की आपला मुलगा युवराज व्हावा. तर यावर तुमचं म्हणणं काय आहे? तर तुमचा पहिला प्रश्न की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हायला पाहिजे नव्हता, असं काही समाज उत्थंट लोकांचं म्हणणं आहे. त्यांना मी समाज विरोधीच म्हणेल. कारण राज्याभिषेक ही अशी एक घटना असते की जे सातही खंडापर्यंत
वार्ता पोहोचवते मराठी मातीला, या किंबहुना समस्त हिंदूंना स्वतःचा राजा मिळाला आहे, स्वतःचा असा स्वामी मिळाला आहे. गजपती, भयपती, गणपती आणि त्याही पलीकडे आपण विचार केला असता शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या सर्व दक्षिणेतील भूभागावरती 5 पातशाह्या आपापल्या ताकदीने विविध भागात आपलं स्वामित्व जमवून उभ्या होत्या. त्यातली निजामशाही ही संपली, परंतु या 4 पातशाह्या उभ्या होत्या. आणि त्याचबरोबर दिल्लीचे मुघल, औरंगजेब बादशाह, डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि वलंदाज हे सगळे शत्रू असताना एक मुठभर शून्यातून एक राजा आपलं विश्व निर्माण करतो आणि बाकी हे यवन परकीय आक्रमक आपल्या वडिलांना, भावांना मारून त्यांना कैदेमध्ये टाकून आपलं स्वतःला राजा, बादशाह घोषित करतात. परंतु शिवाजी महाराजांनी असं काही न करता एक जहागीरदाराचा मुलगा इथपासनं एक स्वयंभू राजा अशी वाटचाल केली आणि त्यांनी स्वतःच भोसल्यांचं राज्य निर्माण नाही केलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. त्याला काही शिवाजी किंवा भोसले घराणेशाही, भोसलेशाही, जशी आदिलशाही आहे, मुघलशाही आहे, असं काही नाव नाही दिलं. संपूर्ण देशासाठी स्वतःच, म्हणजे जे या भूमीत जन्मले, ज्यांचं वास्तव्य, ज्यांची नाळ या मातीशी जुळली आहे, जे या भूमीला मातृभूमी मानतात, त्यांचं राज्य उभारलं आणि त्याला नाव दिलं हिंदवी स्वराज्य. याला अनेक मतांतर असू शकतात. काही लोक म्हणतील सुद्धा की इथे तर सगळेच राहतात, मुसलमान राहतात, ख्रिश्चन राहतात, आणखी बरेच राहतात, मग तुम्ही हिंदवी स्वराज्यच काय नाव देऊ, कसं म्हणता? तर त्याला उत्तर आहे, इंग्लंडमध्ये सर्वच राहतात, पण तिथल्या देशाला ब्रिटिश किंवा इंग्लिश अशी ओळख आहे. जर्मनमध्ये सगळे जरी राहत असले तरी त्या देशाला आपण जर्मनी, तिथे जर्मन बोलणारे जर्मनी भाषिक बहुसंख्या आहे, त्यामुळे त्या देशाला आपण जर्मन म्हणून ओळखतो. फ्रान्समध्ये तसंच. त्यामुळे माझ्या राज्याला, माझ्या देशाला आणि माझ्या मातृभूमीला हिंदुस्थान किंवा हिंदवी स्वराज्य अशीच ओळख मिळाली पाहिजे, हा आग्रह शिवरायांनी धरला आणि त्यांनी स्वतःच राज्यारोहण कुठल्याही हौशेपोटी, श्रीमंतीपोटी नसताना त्यांना जसा आग्रह झाला आणि त्यांनी ते केलं त्या पद्धतीने. आणि तुम्ही सुरुवातीला हा
कार्यक्रम सुरू करत असताना जी रेग ओढली, जी लाईन म्हटली, त्यामध्येच त्याचं उत्तर आहे असं मला वाटतं. आता तुमचा दुसरा प्रश्न, की सोयराबाई या आपल्या मुलाला राजा घोषित करू पाहत होत्या. तर ते असं आहे, राजा नाही, राजे तर छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांना 6 मुली 2 मुलं अशी 8 अपत्य होती. तर त्या राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपती, तेव्हा ते छत्रपती नव्हते, शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला आणि त्यांचा जो वरिष्ठ पुत्र होता, पुढे ते छत्रपती झाले संभाजी महाराज, त्यांना युवराज म्हणून अभिषेक झाला आणि महाराणी म्हणून सोयराबाईंना अभिषेक झाला. ज्यावेळेस अफजल खानाच्या स्वारीमध्ये जे संकट आपल्या स्वराज्यावरती आलं होतं, ज्यावेळेस स्वराज्य वारसं धरत होतं, छोटस रोपट पुढे आकार घेत होतं, त्याच वेळेस अफजल खानाचं संकट उभं ठाकलं. त्याच धामधुमीच्या गडबडीमध्ये शंभूराजांच्या आईचा, जी पट्टराणी महाराजांची सईबाई, त्यांचं निधन झालं. नंतर पट्टराणी सोयराबाई झाली आणि ही सोयराबाई मोहिते घराण्याची, ही एक रॉयल फॅमिलीशी बिलॉंग करत होती. त्यामुळे तिचं राहणीमान सगळं ती महत्वाकांक्षी होती आणि तिची इच्छा होती आपल्या मुलाला पुढला वारस स्वराज्याचा आपला मुलगा असला पाहिजे. आणि त्यासाठी तिने काय काय प्रयत्न केले तो विषय आता नको, त्याविषयी आपण पुढल्या एपिसोड मध्ये बोलू. आज आपला मुख्य मुद्दा राज्याभिषेकाचा आहे, त्यालाच आपण केंद्रस्थानी ठेवूया. नक्कीच आपली जी सुरुवात आहे अगदीच उत्कृष्ट अशा चर्चेसाठी ही रंगलेली आहे आणि उत्तर एकदम सुंदर असं कपिल दादांनी दिलेलं आहे. तर माझा जो पुढचा प्रश्न आहे तो अनमोल सर यांना आहे. अनमोल सर, आता बघा काय आहे ना, आता मुघल साम्राज्य ज्यावेळेस होतं त्यावेळेस राज्याभिषेक करत असताना बऱ्याचशा अडचणी देखील आल्या आणि मुघल साम्राज्य जे होते आणि जे मुघल होते त्यांनी हे ठरवलं की होऊ द्यायचं नाही, परंतु ते शेवटी त्यांनी केलं. तर ज्या अडचणी आल्या त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? अडचण तशी पाहिलं सुरेशदादा, तसा पाहिलं तर मुख्य अडचण नव्हतीच. म्हणजे मुघलांनाही माहिती होतं की राज्याभिषेक होणार आणि त्यांच्यात तेवढी ऐपतच त्यावेळेस नव्हती की ती त्यांना थांबवू शकणार. कारण मिर्झा राजे जयसिंग यांचा मृत्यू झाल्यानंतर दक्षिणेत मुघलशाही तेवढी उरली नव्हती. म्हणूनच शिवाजी महाराजांनी दुसरीही सुरतची स्वारी केली होती, राज्याभिषेकाच्या आधीच केली होती. आणि दुसरी सुरतची स्वारी झाली त्यानंतर मुघलांमध्ये ताकद उरली नव्हती आणि त्यामुळे म्हणजे दिलेर खान होता आणि त्यांचा जो शहजादा मुअज्जम होता, जसं मला आठवत आहे मुअज्जमच होता, तो त्या दोघांमध्येही लढाई होत होती आणि म्हणजे एकही नव्हती मुघलांच्या दक्षिण सरदारात. त्यामुळे दक्षिणेत मुघलांना म्हणजे काही हालचाली करणं शक्य त्यावेळेस नव्हतंच. आणि त्याचमुळे म्हणजे गागा भट्ट जे आले होते त्यांनी म्हटलं होतं की राज्याभिषेक व्हावा. जे मोठं जे कारण होतं ते होतं आर्थिक दृष्ट्याने राज्याभिषेक थोडा महाग पडणार होता. पण आपल्या रयतेने स्वकर्तृत्वाने म्हणजे कर देऊन त्यांनी अतिरिक्त कर भरून राज्याभिषेक करून घेतला. त्यामुळे आपल्याला ते कळतं की रयतेची जी माया होती शिवरायांमध्ये किती होती. रयतेला शिवरायांनी जे सुख दिले होते आणि ज्या ओळी तुम्ही म्हटलं होतं त्या ओळी कविराज भूषणनी म्हटलं आहेत. म्हणजे उत्तर भारतीय होते कविराज भूषण आणि त्यामुळे आपल्याला समानतः दिसते की प्रत्येक भारतात म्हणजे पूर्ण या भारत देशात अशी एक हे इच्छा निर्माण झाली होती की एक तरी हिंदू राज्य त्यावेळेस असायला हवा होता जो मुघलांना टक्कर देईल. आणि सर्वांना माहिती होतं की दक्षिणेत शिवरायच आहेत जे मुघलांना टक्कर देत आहेत आणि त्याचमुळे म्हणजे सर्वांची ही एक महत्वाकांक्षाच अशी जणू झाली होती की शिवरायांचा राज्याभिषेक व्हावा.
ती शिवरायांना नको होता, पण म्हणजे शिवरायांनी असं म्हटलं नाही की मला राज्याभिषेक करायचा आहे म्हणून. त्यांच्या म्हणजे काका भट्ट आले, त्यांनी शिवरायांना आग्रह धरला आणि रयतेने पण अतिरिक्त कर देऊन आनंदाने राज्याभिषेक करवून घेतला. म्हणजे हे जे दर्शवते की रयतेचा जीव राजांवर होता आणि त्यामुळेच हे राज्याभिषेक झाले. तर आर्थिक अडचणी होत्या, पण त्या आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनीच, आपल्या रयतेंनीच जास्त कर भरून संपूर्णपणे त्या अडचणींना तोंड दिले होते. तर अशी काहीतरी अडचण नव्हत्या, ज्या अडचणी होत्या त्यांवर मातच झाली होती. कारण 1974 पर्यंत 1674 पर्यंत मुघल दक्षिणेत उरलेच नव्हते. आदिलशाही खेळखिडी झाली होती. कुतुबशहाशी शिवाजी महाराजांचं धोरण होतं, समझौतेचं धोरण होतं, थोडा रक्षात्मक पवित्रा होता आणि कुतुबशाही तेवढी काही खास नव्हतीच. त्यामुळे राज्याभिषेकाला युद्धापेक्षा म्हणजे काही युद्ध काही होणार नव्हतं राज्याभिषेकसाठी, आणि थांबवण्यासाठी मुघल काही करू शकतच नव्हते. म्हणजे त्यांना वाटलं जरी की थांबवायचं आहे, पण तरी ते थांबवूच शकत नव्हते. अगदी खरं. आणि आता मी हरीश सरांकडे वळणार आहे. तर माता जिजाबाई यांच्या आज्ञेनुसार महाराज सिंहासनावर बसले आणि त्यानंतर जे पोर्तुगीज आहे त्यांनी देखील आपल्या भारतात प्रवेश केला. आता अडचणी जरी आपल्याला जाणवल्या नसल्या तरी समोर म्हणजे संभाजी राजांना राज्य करायचे होते. तर त्यानुसार त्यांना अडचणी निर्माण करणारा औरंगजेब देखील होताच आणि तो पुढे टपून बसणार होता. तर अशा वेळेस त्यांची पुढील वाटचाल काय होती सर? सर्वप्रथम आम्हाला समजावं लागेल, एखादी कोणतीही महान व्यक्ती जन्म घेत असते, त्याला वाढवण्यात, त्याला घडवण्यात त्याच्या मातेचं एक महत्वपूर्ण भूमिका आपल्याला दिसणार. मग ते शिवाजी महाराज असतात, ते एम.के. गांधी, किती मोठ्या मोठ्या व्यक्तींना घेतलं तर कुठेतरी तुम्हाला किंवा आम्हाला हे छवी प्राप्त होणार. आता असे कोणकोणते वैशिष्ट्य गुण आहे जे शिवाजी महाराजांना जिजा मातेकडून देण्यात आले? सर्वप्रथम त्यांना त्यागाची किंमत शिकवण्यात आली. कारण जसं त्यांचे वडील आहे, आपल्याला माहित आहे कित्येक दिवसांदिवस वर्षानुवर्ष बाहेर राहत होते आणि कुठेतरी जिजा मातेला ह्या गोष्टीची ठाऊक होती, हे त्यांना माहित होतं. त्याचप्रमाणे त्यांना एक खूप छान आपण म्हणू शकतो की या गोष्टी त्यांच्या ध्यानी आणखी मनी होत्या की एखाद्या चांगल्या गुरूंचं अस्तित्व शिवाजी महाराजांवर असलं पाहिजे. आणखी त्यापासूनच त्यांना प्रेरणा किंवा आपण म्हणू शकतो आजच्या भाषेत ट्रेनिंग देण्यात आली, दादाजी कोंडदेव. आणखी बाकी सारे वगैरे संस्कृती वगैरे तो एक भाग आहे. जसं की तुमचा दुसरा प्रश्न होता की पोर्तुगीज आले आणखी त्यानंतर विभिन्न प्रकारच्या रणनीत्या वगैरे बनवण्यात आल्या, आणखी शिवाजी महाराजांची काय वाटचाल होती, आणखी नंतर संभाजीचं राज्य वगैरे. याला मी 3 टप्प्यात विभाजन करणार आणखी सांगणार. सर्वप्रथम आम्हाला शिवाजी महाराजांचं जो राज्य आहे किंवा राजनीती आहे किंवा एक उद्देश आहे, ते समजण्यासाठी आम्हाला हे समजावं लागेल. त्याला उपाधी देण्यात आलेली आहे स्वराज. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्वराज? इट्स रिअली इझी की जेव्हा आपण म्हणतो स्वतःचा राज, एक व्याख्या याची अशी होऊ शकते. दुसरं जेव्हा आपण म्हणतो स्वराज, असा राज्य जिथे सगळे सुखी असणार, आणखी त्यांना स्वतःच्या केलेल्या कर्तृत्वावर एक प्राऊड असणार, त्यांना अभिमान असणार. आणखी हे केव्हा होऊ शकतं की एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या पृष्ठभूमीमध्ये दिलेल्या पार्श्वभूमीतील लोक, कामगार पासून शेतकरीपर्यंत, आणखी शेतकरीपर्यंत शेतकरीपासून तर जितकंही जो एक समाज आहे तो सुखी असला पाहिजे. पाटलाची गोष्ट माहितीच आहे, पाटलाने एका मुलीचा छळ केला, आणखी मग शिवाजी महाराज त्याला काय शिक्षा देतात वगैरे वगैरे, हे सांगण्याची तितकी आवश्यकता नाही असं मला वाटते. दुसरी गोष्ट, सर्वात प्रथम आम्हाला कधी कधी गैरसमज हे होऊन जात असतो जेव्हा आम्ही बोलतो की एखाद्या परकीयाने आपल्या देशावर मध्ये आक्रमण केलं, याचा अर्थ असा आहे का की परकीय लोक वाईट असतात? माझ्या अनुसार नाही. त्या काळामध्ये त्यांच्या तलवारीमध्ये जोर होता.
दुसरी गोष्ट, त्याची मुख्य एक कमतरता काय होती, तर आम्ही हे स्वीकारत नाही, आम्ही कमजोर होतो, हे सत्यता आहे. कारण आमचे मराठा शासक हे खूप कमजोर होते त्यावेळी, म्हणूनच मुघलांनी आमच्यावर आक्रमण केलं. फक्त मुघलांनीच आक्रमण केलं नाही, ज्याप्रमाणे तुम्ही देखील म्हटलं की पोर्तुगीजांनी आक्रमण केलं. कपिल सर सांगताना बोलून गेले, युनानींनी देखील आक्रमण केलं. भारत एक अशी भूमी होती, असं का बरं होते हे समजावण्यासाठी मी आपल्याला एकदम अगदी सोपं उदाहरणात संपवतो, आणखी थांबतो, कारण जास्त वेळ मी पण घेणार नाही. कसं होत तुम्ही असते बोला, की हा तुम्ही हा बोला, यावरती नाही, मला पण बोलायचं आहे, तुम्ही पूर्ण करा. ठीक आहे. खरं तर मला आपण पण जे आवडलं. ना, तर एखादी श्रीमंत, समजा एखादी एरिया असणार, तो खूप श्रीमंत आहे, धनाढ्य आहे, आजूबाजूला झोपडपट्टी असते, ठीक आहे. जेव्हा झोपडपट्टी असते त्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसतं, आणखी अशा वेळी ते आक्रमण केले जाते. म्हणून आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे की आपले शासक किंवा आपले लोक कुठंतरी मदमस्त होते, याचा फायदा घेण्याचं काम मुघलांनी केलं आहे. बाकी इतकंच म्हणणार, आणखी थांबणार. मी काउंटर आता आर्ग्युमेंट देणार याबद्दल सुरेश दादा. नक्कीच नक्कीच, हा तेच म्हणणार होतो आता. हा मी आता म्हणणार हे होतं की जसं हरीश दादांना म्हटलं, आपल्या ज्या शासन तंत्र होता, म्हणजे 12व्या शतकात आपण जाणार, जेव्हा देवगिरीचे बिलकुल. यादव आपल्या क्षेत्रात देवगिरीचे राज्य, यादव, त्या देवगिरीचे यादव त्याही आपल्या आधी त्याही त्याही आधी जर आपण गेलो तर आपले खिल्जी पासूनच सुरू पृथ्वीराज करणार आहे. मी खिल्जी पृथ्वीराज पासूनच चव्हाण सुरू पृथ्वीराज चव्हाण नाही, आहे, मोहम्मद घुरी. मी आपण सध्या दक्षिणेत फोकस करतो, तर मी खिल्जी हा, पासूनच सुरू करणार. अच्छा, आपल्याकडे मुघलांचा विषय देवगिरीचे निघाला यादव, म्हणून म्हटलं हा मी. येस, हा अनमोल अनमोल, हा कंटिन्यू अनमोल. येस. तर देवगिरीचे यादव त्यावेळेस आपल्याकडे राज्य करत होते. दक्षिणेचा हा आपण विषय करतो, तर देवगिरीचे यादव आपल्या वेळेस त्यावेळेस राज्य करत होता. आणि म्हणजे का आपलं पूर्णपणे धनाढ्य राज्य, संपूर्ण संपत्ती, सर्व काही. पण तरीही लोकांमध्ये एक स्वार्थ होता की जास्तीत जास्त पाहिजे, आणि फंद फितुरी झाली. फंद फितुरीने आपलं राज्य हस्तगत झाला, देवगिरींचं राज्य खिलजीने घेतलं. आणि त्यानंतरच्या जो 400 वर्ष होते, विजयनगर साम्राज्य बनलं, पण ते आपल्या महाराष्ट्रात येऊ शकलं नाही, कारण आपल्याच मराठ्यांनी आदिलशाही कडे, म्हणजे बहमनी सत्तेकडून लढून बिलकुल. त्या राज्याला बुडवलं. म्हणजे हा आणि म्हणजे आपल्याच हिंदूंनी अनमोलजी, लढून, मी बस बस 2 आपणच मिनिटं हिंदू तुम्हाला बस बस आपल्या 2 मिनिटं. तेच तेच बुडवण्यासाठी, तेच म्हणजे मराठे एक जे, हा हा मी सांगत मराठे आहे सध्या तेच बरं, एक तेच गोष्ट, जे. एक ओके ओके. मिनिट माझी येस. गोष्ट कम्प्लीट होऊ द्या भले. ओके तर ओके. येस. आपणच लढून आपल्या दुसऱ्या राज्यांना बुडवलं, हे गोष्ट खरं आहे, आणि म्हणूनच आपल्यावर त्यांनी शासन केलं होतं. पण तरी म्हटलं तरी शिवाजी महाराजांनी म्हणजे जर आपण एकत्र राहिलो असतो, तर जे कष्ट शिवाजी महाराजांना झाले, ते कष्ट झाले नसते स्वराज्य बनवण्यासाठी. बिलकुल क्या बात आहे. जे कष्ट शिवाजी महाराजांनी घेतले, म्हणजे आपण लखीम सावंत म्हटल्यावर शृंगारपुराचे सुर्वे म्हणा, किंवा Correct. वेगवेगळे असे जाव जागीरदार वतन होते, म्हणजे स्वतःच्या जावळीचे स्वार्थापूर्वी. जावळीचे मोरे. मोरेही हा आपण म्हणू. नक्कीच, तर यशवंतराव ते मोरे आपण त्यांना विचारू शकत नाही. हा हे हा, जे लोक चंद्रराव होते, त्यांना आदिलशान किताब दिला होता. हम्म. ते हे जे लोक होते ते या लोकांनी फक्त स्वतःच्या वर्तनाच्या स्वार्थासाठी, म्हणजे जसे चाणक्य नंतर, म्हणजे मौर्य वंशानंतर, आणि पृथ्वीराज चव्हाण हे अंतिम होते, त्यानंतर ही जे एकत्वाची जी भावना होती ना, ती पूर्णपणे जी संपली होती. म्हणजे 500 वर्ष तरी आपण बघू, 1200 ते 1600 पर्यंतचा काळखंड, त्याची एकत्रतेची भावना होती, ती संपली होती लोकांमध्ये. फक्त लोक स्वतःचा स्वार्थ बघत होते आपल्याकडे, आणि त्यामुळे कष्ट झाले आपल्याला. पण जेव्हा राज्याभिषेक झाला, म्हणजे राज्याभिषेक होतं लास्ट नेल ऑन द कॉफन, म्हणजे आखरी कील होती ती ताबुतातली, कारण त्यानंतर लोक एकत्र झाले. आणि त्यामुळे बघा, आपण शिवाजी महाराजांनी जी व्हॅल्यू दिली, जी शिकवण दिली, ती शिकवण संभाजी महाराजांनी समोर नेली. मग राजाराम महाराज आणि ताराराणींनी जो आपल्या मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम आहे,
तो एक काळ झाला. मग पेशवा बाजीरावांनी पूर्णपणे विस्तृत करून दिलं राज्य आणि नानासाहेबांची सत्ता येता येता आपण कुठपर्यंतच अगदी गेलो होतो. ती अगदी ती आपले पेशवे अटके पारपर्यंत पोहोचले होते. अटकेत सुद्धा आपण झेंडे लावले होते हे मराठा साम्राज्याचे. हा अटकेपर्यंत आणि आपण बांगलादेशच्या ढाका पार पोहोचलो होतो. सध्याचा बांगलादेश आहे, हा ढाका तिथे अटक गेलो होतो अटक आपण. पाकिस्तानमध्ये आहे आता, खैबर खिंडी पातूनच्या पुढे. आणि इथे पूर्वेत पण नागपूरकर भोसलेंनी आपल्याला ढाकापर्यंत पोहोचून दिलं. तर हा हे जर एकत्वतेची भावना ही राज्याभिषेक नंतरच बनली होती. पण जसा तुमचा तो प्रश्न मागे होता ना, सोयराबाईंच्या महत्वाकांक्षा म्हणजे हा बरोबर एक होती, बरोबर. ती एक होती. आणि महत्वाकांक्षा कशी झाली होती म्हणजे सोयराबाईंना वाटत होतं की त्या आहेत अभिषिक्त राणी आणि अभिषिक्त राणींचाच मुलगा थोरला वारस झाला पाहिजे. युवराज असायला त्यामुळे पाहिजे. हा त्यांनी ते कटकरस्थान केले आणि हे एक आपल्याला दुर्भाग्यपूर्ण गोष्ट. पण हे असतेच, हा जे राज्य म्हणतात तेव्हा हे असतातच आणि हे होणारच. हा. म्हणजे राजाला एक श्राप असतो, खरंच आहे तर शिवाजी महाराज तर म्हणतातच म्हणजे की एक राजाला अनमोल एक जे श्राप एक माझा प्रश्न मी इथे निर्माण करतो. हम्म. ज्या सोयराबाई होत्या त्यांनी एक मिनिट लालसेपोटी येऊन ऐका लालसेपोटी येऊन ऐका आपल्या मुलाला राज्य ऐका ऐका बनवायला सूरज, बघितलं होतं का? हा ऐका मला मला हरिजींच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. आणि कसं, खरं तर माझा आजचा विषय तो नाही आहे, मला राज्याभिषेक वरतीच बोलायचं होतं, पण त्यांनी प्रश्न निर्माण केला त्यामुळे बोललं पाहिजे, त्यामुळे मला हा बोलावं लागतंय. हा आपले त्यांचं म्हणणं असं होतं की आपण निर्बल होतो का, परक्यांनी आपल्यावरती आक्रमण केली तर सगळेच हा परकीय वाईट असतात असं त्यांचं म्हणणं आहे का? तर त्यांनी म्हटलं नाही. तर कसं आहे, आपण निर्बल नव्हतो. त्यांची जी युद्ध पद्धती होती ती सैनिकांपर्यंत मर्यादित नव्हती राहत. त्यांची त्यांची स्वारी अशी अशीच काहीतरी व्हायची विचित्र की त्यांचं होतं शेतामधले असं शेत घुरट्या, त्यांची धंदे पूर्ण घुरट्या चोरांसारखी. मी शेतामधले तेच सांगतो पिक नासधूस करा, नाही कपिल सर, दादा जनावर बिलकुल उचला, हरीश सर बोलतील. हा त्या त्या घरामधल्या बायकांना उचला. या या सगळ्या पद्धतीला आपले मराठी विटली होती. त्यामुळे त्यांना वाटलं नकोच युद्ध. त्याचा परिणाम असा झाला सर, की याला मला असं पर्सनली वाटते, इमोशनली बघण्याची आवश्यकता नाही आहे, कारण हिस्ट्री सारख्या सब्जेक्टला नेहमी प्रॅक्टिकलपणे डील करण्याची माझी सवय आहे. नंबर राईट. एक, कोणतीही व्यक्ती येणार आहे तर ती बाहेरून येणार आहे. किती लोक आणू शकते? 2000, 3000, 50,000. आपले किती होते बिलकुल ते बिलकुल आपल्याला आणू लक्षात शकते, लागेल. दुसरी आणू गोष्ट प्लीज शकते. ऐक. पण प्लीज कपिलदादा हा हा नियम असा, कपिलदादा एक युद्धाचा मिनिट नियम, त्यांना त्यांना जरा ऐका ना, कंप्लीट युद्ध हा नाही, मला मी थोडं बोलू द्या. नियमावर बोलत नाही ना, मी प्रॅक्टिकल. ते बोलत होते तेव्हा मी मध्ये बोललो नाही, त्यामुळे मला कंप्लीट करू द्या ना, मग तुम्ही बोला. ओके. हा नाही, चला तुम्ही चला हा ऐकून घ्या ना. कंप्लीट. तुम्ही प्रॅक्टिकल ऐक सिच्युएशन ऐक. ऐकलं ना मी तुमचं. तुम्ही बोलताय का, गनिमी आता मी ऐकू का? पद्धत, गनिमी कावा युद्ध पद्धत शिवाजी महाराज पण वापरत होते नाही, ना. गनिमी कावा आणि पण ते गोष्ट घुरट्या चोरांचे धंदे, बायकांवर हात टाकणं, हे हिस्ट्री शिवाजी शुड बी महाराजांनी चारित्र्य जपलं. ऑथेंटिक. नो, ते वेन खरं यू आर टॉकिंग अबाउट हिस्ट्री, इट मस्ट बी ऑथेंटिक. फक्त ब्रो, इमोशनल इट इज नाही ना सर. ऑथेंटिक, नॉट इमोशनल ॲट ऑल, शिवाजी नॉट इमोशनल ॲट शिवाजी ऑल. हरण हा होतच शिवाजी ना मुघलांना, शिवाजी हरण शिवाजी केलंच होतं. शिवाजी महाराजांनी युद्धामध्ये कुराणाच्या प्रतीला कधी धक्का लावला नाही. मी शिवाजी जी हरीश सर प्रत मिळाली ती ओव्हर टू सरदारांनी हरीश सर. परत केली. हा हरीश सर नाही, लेट्स गो. चला. तुम्ही चुकीचं समजत आहात. ते मी तसं म्हटलं नाही. नाही, मी पहिली गोष्ट, समजत नाहीये, मी सांगतोय, एक युद्ध पद्धती सांगतोय. जे होतं तो शेतकऱ्यांसाठी होतं, तो कामगारांसाठी होतं, आणखी तो अतिशय उत्कृष्ट राज्य होतं. माझं याच्यावर काही द्विमत नाही आहे तुमच्यासोबत. माझं म्हणणं हे आहे की फक्त जेव्हा आपण एखाद्या विषयाला बघतो तेव्हा त्याला एक प्रॅक्टिकल दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी तुमच्या घरी येणार तर खरंच मी तुमच्यावर आक्रमण करणार केव्हा, जेव्हा तुमच्यामध्ये काही ना काही अशक्तता असणार. आम्हाला हे Absolutely right. स्वीकारण्याची हा आवश्यकता आहे की आमच्यामध्ये अशक्तता होती, तेव्हाच आम्ही हारलो ना. असं नाही होऊ शकत ना, तुम्ही आज चायनामध्ये जाऊन त्यांना हरवणार, कसं संभव आहे? नाही, आम्ही युक्रेनवर रशिया, सर, भारत रशिया युक्रेनला का भारतीय, ऐका तुम्ही, भारतीय राजे युद्धामध्ये कधीच हारले नाही. ते हारले कशामध्ये?
जेव्हा पहिले जेव्हा मोहम्मद घुरीने आक्रमण केलं, त्याला पृथ्वीराज चव्हाणांनी 17 वेळा पराभूत केलं होतं. त्याला संधी दिली. 17 वेळा पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला सोडलं. आणि जेव्हा 18व्या वेळेस ते पृथ्वीराज पृथ्वी चव्हाण युद्ध नीतीमध्ये कमी पडले, कारण युद्धामध्ये तुम्ही कोणासोबत असं व्यवहार करू नाही शकत की त्याला तुम्ही संधी देता, तर ते तुमची चुकी आहे. सर ते आपली तो- चुकी नाही, ते- तो आपला ते धर्म धर्म, आहे. ते बिलकुल माणुसकी, माझा प्रश्न मानवता हा धर्म. आहे. ऐका. प्रश्न माझा हा आहे की सनातन एखाद्याला संधी धर्मामध्ये देणे चुकीचं आहे का? कारण जयचंदने काय केलं जयचंद, होतं तेच की म्हणणार त्याच्या तुम्ही. मुलीला त्याच्या फितुरी मुलीचा झाली. जेव्हा विवाह होता, तेच जयचंदच्या मुलीचा जेव्हा आपल्या विवाह होता, जयचंद, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण सोबत झाला ऐका, होता ते आणि त्याचा पुतळ्याचा त्यांनी अपमान केला होता. त्यांचा अपमान केला होता. जयचंदाची कन्या पृथ्वीराजावर भाडली आणि बरोबर. तो तयार नव्हता, तर त्यांनी लग्न केलं. त्यामुळे तो जयचंद तर चिडला हे आणि तो कोण- सासऱ्याचा वाटोळा करायला निघाला. No, it was our mistake. Why don't we convince it was our mistake? We Yeah, must have, we actually have to accept it. It is and right. that's It is right that we have what I to was accept saying. it. But I was not saying पण Shivaji Maharaj was not good ruler. He was great ruler. There was no any denying fact. Nobody likes Shivaji Maharaj. But when we talk about what are the likenesses where we had made bundle of mistake, our own king, our own empire was not exact at that time. हा, There was the मग shattered. It had the मग breakdown. आमचंही म्हणणं तेच आहे. त्यामध्ये शिकून शिवाजी महाराजांनी मग ओळखलं की दुश्मनाशी दुश्मनी केलीच पाहिजे. त्या पापामध्ये कुठेही वंचता नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. तेच Yeah, तेच exactly. अगदी. It was great. आणि एक त्याला गोष्ट दगा पुन्हा नाही एक म्हणता दिसून येणार येते. मग. ऐका. एक गोष्ट पुन्हा एक दिसून येते शिवाजी महाराजांचं प्रेम. आता ज्या वेळेस पुंड पालेकर तुम्हाला माहित असेल, त्यावेळेस भीमाजी, काय नाव होतं त्याचं, भीमाजी, जर मी चुकीचं बोलत असेल तर मला क्षमा करा. त्याचा पुंडे पालेकरांचा राजा होता भीमा. त्याला शिवाजी महाराजांनी एकदम प्रेमाने जवळ केले आणि शिवाजी महाराज जे असे होते ते आपल्या शत्रूसोबत सुद्धा इतकं प्रेमाने वागत होतं की शत्रू सुद्धा त्यांच्या समोर झुकून जात होता. उदाहरण मी देईल नूर खान याचं. नूर खान तुम्हाला माहित नूर खान असेल बेग, कोण आहे? नूर नूर खान खान बेग, बेग. नूर खान बेग. हा. तर अशा सारख्या शत्रूंना शिवाजी महाराज आपल्याकडे झुकत येते. तर ज्या प्रकारे हरीश सरांनी म्हटलं की जे परकीय येतात ते आपल्यावर सर्वच वाईट नसतात. तर नूर खान हा तर परकीय होता, तरीही तो शिवाजी महाराजांसमोर झुकला. का बरं झुकला? कारण त्यांच्या प्रेमामुळे. नाही, हरीश सर, त्याच्यामध्ये कसं आहे, over to you. सगळे वाईट नसले तरी सुद्धा त्यामध्ये नाही त्यांच्या, मी सांगतो ना, त्यांचे एक इतर वाईट मानसिकता असते. वागल्यानंतर ते त्यांना माझा एक पॉइंट आहे की जसं हरीश दादांनी पहिले म्हटलं होतं की परकीयांकडे कसं होतं, त्यांच्याकडे काही गमवण्यासाठी नव्हतं. हा. एव्हरीथिंग टू प्ले फॉर, हा. एव्हरीथिंग बिलकुल टू लूज, एव्हरीथिंग टू गेन, नथिंग टू लूज, एव्हरीथिंग टू गेन होतं त्यांच्यासाठी. आणि म्हणून ते आवेश होतं त्यांच्यात. आणि ते म्हणतो आपल्या धर्मासाठी ते कमिटेड होते. आपल्या धर्मासाठी बिलकुल त्यांना राजकीय हेतू होता त्यांचा, त्याबरोबर धर्माचं अधिष्ठान त्यांना लाभलं होतं. त्यांना तेच. हे आणि फक्त आपलं त्यांच्या स्वतंत्र राज्य धर्मासाठी पाहिजे होतं. त्यांच्या धर्मासाठी ते निष्ठेवर होते. त्यांच्या धर्मासाठी ते, म्हणजे आपण बघू शेवटचे पानिपतचं युद्ध झालं. नजीब खान रोहिला, तो त्याच्यात कारस्थान होतं. त्याने अहमद शाह धर्माबद्दलच, अब्दाली. त्याने अहमद शाह अब्दालीला बोलवलं. नजीब खान रोहिलाने त्याने का बरं बोलवलं? धर्मासाठीच बोलवलं, धर्मरक्षणार्थ बोलवलं. म्हणजे हे आपल्याला करायला पाहिजे की त्यांची जी धर्मनिष्ठा होती, पण आपल्या ह्याच्यात धर्मनिष्ठा नव्हतीच. नव्हती. आपण कमी पडण्यासाठी, आपण निष्ठेवरच हिंदूंनी कमी पडलो. आपली हिंदू निष्ठाच राजा कमी पडली, त्यामुळेच आपण हारलो. हिंदू राजांनी विस्तारवादी धोरण कधीच स्वीकारलं नाही. नाही, इथे आणि I त्यामुळेच say, आपण पडलो. let me allow to speak. First and foremost, it is really important to know. Like when we talk about Aurangzeb, there was a lot of people, those were Hindu, working under Aurangzeb. When we talk about Of course. Shivaji Maharaj itself, the many people, those were good at their own field, they were Muslim. If you talk about Tof Khan जो होता त्यांचा, आणखी खूप सारे, I'm not an expert of history, but नाही, whatsoever तो the पण knowledge which नव्हता. I have preserved, so these are, होता. here is, I don't think so. फक्त त्यांच्या
मी क्लिअर करतो मुसलमान कोण कोण होते त्यांच्या. मी सांगतो जेव्हा आदिलशाही म्हणजे जेव्हा अफजल खानचा वध झाला त्याचा पहिले त्यांच्या अंडरमध्ये होते 3 मुसलमान. त्याचा एक होते आपले सिद्दी हिलाल सिद्धी एक लाल त्यांच्या ते अंडर. अफजल खानच्या स्वारीमध्येच मिळाले होते ते आपल्याला. हो, ते त्या अफजल खानच्या स्वारीमुळे मिळाले. आणि त्यानंतर जे सिद्धीचा वेळा पडला होता, जो कर्नूलचा सिद्धी होता त्याचा वेळा पडला हा होता. तो त्यानंतर त्यांनी मग सिद्धी शिवाजींना जोहर सोडलं. सिद्धी जोहरचा जेव्हा वेळा पडला आणि होता त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांना सोडला होता. एक होते आपले दौलत खान, ते आपले दर्या सारंग आपले होते त्यावेळेस. कारण हा ते आपल्या आरमार आपण आरमार हो, आरमार प्रमुख होते. कारण आपण समुद्रात चांगले नव्हतो त्यामुळे ते होते त्यावेळेस. त्यांनी समुद्र आपला लीड केलं. No आणि आणि whatsoever. They start us and we महत्वाचं must not forget. Okay, when महत्वाचं we मला talk. इथे महत्वाचं मला इथे नमूद करायचं आहे की शिवाजी महाराजांनी किती आपल्या चुकीच्या रूढी परंपरा बदलल्या. आपल्याकडे अशी एक समज होती की समुद्र ओलांडला की धर्म बुडाला. तेच पण तेच शिवाजी तेच महाराजांनी आपण समुद्रात शिवाजी जाऊन. महाराजांनी जात नव्हतो. एक चुकीच्या हम्म, समजुती आपण करून घेतल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्या अशा चुकीच्या समजुती बदलल्या. त्यांनी इतिहास तपासला की श्रीराम आणि लंकेमध्ये गेले होते, आणखी एक पॉइंट आहे. समुद्र ओलांडूनच गेले होते. त्यांचा तर आणखी धर्म एक कुठे पॉइंट आहे. बुडाला नाही. मी सांगतो आणखी एक पॉइंट आहे ज्यात बाकी हिंदू राजे कमी होते पण शिवाजी महाराजांनी ते पॉइंट ओळखलं. चाणक्य पण ते हा पॉइंट हा ओळखलं. हा आचार्य चाणक्य, ते ज्यांना दूर दूर अर्थशास्त्राचे ते जनक दूर म्हणून ओळखले जाते असे आचार्य नाही ते चाणक्य. ते गुप्त हे दूरदृष्टी होते. अच्छा. आणि गुप्तहेरांना ते गुप्तहेरांना नेहमी त्यांनी शिवाजी शिवाजी गुप्तहेरांच्या शिवाजी माझी महाराज नेहमी सजग आणि काळाच्या पुढे चालत असत. मी सांगतो गुप्तहेरांमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिलं. आणि जर आपण ऐकणार बहिर्जी नाईकांबद्दल तर आपल्या म्हणजे अंगात अक्षरशः काटे येतात ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केला. रोमांच एक चित्त रोमांच थरार होतो. उभा म्हणजे जो तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे तुम्ही त्याच्या दरबारमध्ये जाऊन कव्वाली म्हणून त्याच्याकडून बक्षीस घेऊन कव्वाली येतात. म्हणून. म्हणजे हे आणि एक मला मला इंग्रजांची बहिर्जी डचांची नाईकांचा सगळी मला व्यापार. बहिर्जी नाईक यांची एक गोष्ट आठवते. इनायत खानचा जो किल्लेदार होता कुलकर्णी, तुम्हाला माहित असेल, ठीक आहे. बघ आणि कुलकर्णी एक मिनिट सूरज मला इथे तुला करेक्ट करायचं आहे. इनायत खान हा सुरतेचा सुभेदार होता. हा तो सुरतेचा किल्लेदार होता हा तो जो सुरतेचा. तोरणा किल्ला आणि आणि त्याला सुरतेच्या तोरणाची जी रक्षणाची राखण जबाबदारी केली. त्याच्याकडे होती. हा पण हो हो कुलकर्णी केली. ह्या सगळा विषय आहे. या सगळ्या शिवाजी नाही महाराजांचा नाही इतिहास त्या आपण बोलत राहिलो तर त्या रात्री कमी पडणार आहे. तर आपण मी त्या पॉइंट मध्ये आपल्या नव्हतो. मला मला एक मुद्द्यावर महत्त्वाचा आलो राज्याभिषेकावर तर बरं राहील असं मला वाटतं. हा नक्कीच मुद्द्यावर नक्कीच होतो. yes. मी गुप्तहेरांमध्येच राज्याभिषेकाच्या मुद्द्यामध्ये होतो. मला आजही आठवत आहे एक म्हणजे खूप सारे इतिहासकारांचं मत असं आहे की राज्याभिषेकांच्या वेळेसही बहिर्जी नाईक एक भिकारीच्या वेशामध्ये आले होते हो राज्याभिषेकामध्ये. ते आणि त्याची राज्याभिषेकामध्ये जे भिकारींना राजे खैरात वाटत होते त्यावेळेस त्यांनी खैरात मध्ये म्हणजे बहिर्जी नायकांना एक खैरातची ती थैली दिली होती. म्हणजे त्यात मोहरा होत्या. आणि त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते. बहिर्जी नायकांच्या डोळ्यातही अश्रू होते आणि राजांच्याही डोळ्यात अश्रू होते. म्हणजे हे हा राज्याभिषेकाचं आणि इमोशन होता ना. म्हणजे ज्या माणसानी त्या राज्याभिषेकासाठी चीज केलं होतं म्हणजे बहिर्जी नायकांनी. म्हणजे त्या माणसानी ही भिकारीचा वेश धारण करून राज्याभिषेकात प्रवेश केला होता. हा त्यामध्ये मतमतांतरामध्ये अशी अशी एक आख्यायिका लोककथा आहे. त्यामध्ये कितपत खरं खोटं ते वेगळी गोष्ट चर्चेचा विषय असू शकते बखरकरांच्या मते वगैरे. पण त्यामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू असताना त्याला तिथे एक इंग्रजी अधिकारी आला होता. त्याचं नाव होतं हेनरी ऑब्झिंग्टन. ऑक्झिंग्टन हो. ऑब्झिंग्टन तो सुरतेच्या वखारीचा प्रमुख होता. आणि त्यावेळेस इंग्रजांचं हो. महत्वाचं ठाणं आणि भारतामध्ये महत्वाचं ठिकाण कुठलं तर सुरत. मुंबईचे इंग्रज त्यांच्या अधिपत्यामध्ये होते. सगळ्यात हो महत्वाचं भारतामध्ये सुरत. त्यांच्या 3 ईस्ट इंडिया प्रेसिडेन्सीज कंपनीचं. होत्या भारतात. त्यांच्या 4 प्रेसिडेन्सीज होत्या त्यात भारतात. एक होती सुरत प्रेसिडेन्सी जी
एक होती बॉम्बे प्रेसिडेन्सी, एक होती मद्रास प्रेसिडेन्सी आणि एक होती कोलकाता प्रेसिडेन्सी. त्यांच्या हे 4 हा प्रेसिडेन्सी होत्या. चारांचा अधिकार क्षेत्र असं होतं की सुरतचा जो क्षेत्र होता त्यांची हा परवानगीने मुंबईची प्रेसिडेन्सी निर्णय घेत होती. तो हा असा आणि असा होता. सुरतीचा जो अधिकारी होता तो सरळ इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या राणीला रिपोर्ट करत होता तो. रिपोर्ट करत. हो, तर खरंच. त्या घराण्याचा तो हेनरी अब्झिंग्टन जेव्हा आला आणि शिवाजी महाराजांची पहिली स्वारी सुरतीमध्ये झाली, तर त्याची नजर अचानक बहिर्जी नाईकांवरती गेली. हो, आणि तो बहिर्जी नाईक तो त्यावेळेस भिकारी. म्हणाला की हा माणूस इथे एवढ्या महत्वाच्या पदावरती इथे आम्ही याला सुरतीमध्ये भीक मागताना पाहिलं. तेच हा तेच तेच तो म्हणजे इतका इतका आश्चर्यामध्ये बुडाला तो की महाराजांचे गुप्तहेर काय करू शकते. तेव्हा त्याला कळालं आणि त्यांनी हे सगळं आपल्या लिखाणामध्ये नमूद केलं आहे. त्यातल्या त्यात तो रायगडावरती आला आणि त्याचा इतिहास आहे तो 19 मे 1674 ला रायगडला आला तो. त्यानंतर महाराज 21 मे ला आले आणि त्यांनी 22 मे ला त्याला बोलावून घेतलं. नंतर राज्याभिषेकासाठी त्याला निमंत्रित त्यांनी किमती जिन्नस वगैरे महाराजांसाठी नजराणा वगैरे महाराजांसमोर पेश केला आणि महाराजांनी त्याला सांगितलं की तुम्ही राज्याभिषेकापर्यंत रायगडावरती मुक्कामी राहा आणि त्या सोहळ्याला उपस्थित राहा. तर तो तिथे थांबला. त्यामध्ये त्यांनी लिहून ठेवला आहे की इथले लोक रायगडावरचे डाळ आणि भात हा त्यांचा मुख्य आहार आणि तो आहार त्याला आवडला नाही आणि त्यांनी महाराजाकडे तक्रार केली आणि नंतर महाराजांनी त्याला दररोज अर्ध्या बकऱ्याचं मटण सुरू केलं असं लिखित आहे त्याच्या याच्यामध्ये. आणि त्यांनी लिहून ठेवलाय की इतकी अरुंद वाट रायगडाची आणि त्यांनी असं सुद्धा लिहिलंय नमूद केलंय त्यामध्ये की हा किल्ला युद्धात मध्ये जिंकणं अशक्य, इथे फते नाहीच. हा किल्ला हम्म. फितुरीनेच जिंकला जाऊ शकतो. इतकी अरुंद वाट आणि तिथे त्यामध्ये त्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या वेळेस त्यांनी लिहिलंय इथे समोर 2 हत्ती आणि तिथे माणूस चढणं अशक्य. ते हत्ती कसे इथे चढले असावे हा संशोधनाचा विषय आहे. त्यावरती बऱ्याच लोकांनी इतिहासकारांनी संशोधन केलं पण खरं ते संशोधन सर्व मांडणे असं काही झालं नाही. त्यामध्ये बऱ्याच लोककथा वगैरे आल्या. काहींच्या मते असं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांनी ते रायगड जिंकल्यानंतर 2 छोटे छोटे हत्तीचे किल्ले पेटीमध्ये भरून रायगडावरती चढवले. नंतर त्यांना रायगडावरती वाढवले. पण काय असेल ते असेल, त्या त्यांनी लिहून ठेवलेल्या माहितीनुसार तिथे रायगडाच्या वेळेस 2 हत्ती उत्साहवर्धन करत होते हे मात्र खरं आहे. आणि म्हणजे हे तर आपण राज्याभिषेकचे डिटेल वगैरे आपण चर्चा केल्या आहेत सूरज दादा. मला असं वाटतं की नक्की. आपण सारे पॉइंट आपण कव्हर केले आहेत आज. हा नक्कीच आणि खरंच खूप छान अशी चर्चा आपण इथे रंगवलीत आणि आपण इथे आलात आणि बहिर्जी नाईक असो किंवा मग दौलत खान असो आणि शिवाजी महाराजांच्या त्या प्रत्येक मावळ्यांविषयी आपण आज चर्चा केलेली आहे ते जे राज्याभिषेकाच्या हम्म. सोहळ्यात हजर होते आणि खरंच इतकी सुंदर अशी चर्चा झाली की आमचे ऐकणारे जे ऑडियन्स आहेत त्यांना देखील आवडेल आम्ही अशी आशा करतो. परंतु जाता जाता मी एवढंच सांगेल की आमचे जे ऑडियन्स आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्या या शब्दातून? मी एकच फक्त म्हणेन, जेव्हा असेल संकट आठवावं शिवरायांचा प्रताप. मी फक्त एवढाच म्हणेन. आणि जर आपण शिवचरित्र वाचाल तर आपल्याला सर्व संकटांतून वाट काढण्याची जी प्रेरणा आहे ती मिळेल. नक्कीच. आणि कपिल सर तुमचं यावर काय म्हणणं? कपिल सर तुम्ही ऐकत आहात?
तर मला असं वाटतं काही नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे आपले जे कपिल सर आहेत ते डिस्कनेक्ट झालेले आहेत. आणि मित्र हो, ही होती आमची शिवाजी महाराजांविषयी छोटीशी चर्चा, जे तुम्ही आमच्या चॅनलवर ऐकली, ज्याचं नाव आहे फुकट टाइमपास प्रसारण सेवा. तर असेच तुम्ही आम्हाला समर्थन करत राहा आणि पाहत राहा फुकट टाइमपास प्रसारण सेवा, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.